नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. राजापूर तालुक्यातील कुवेशी येथे बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या तारेत अडकला ब्लॅक पॅन्थर. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने ब्लॅक पॅन्थरला केले मुक्त. मंडणगड तुळशी घाटात दरड कोसळून रस्ता बंद. गेल्या 8 दिवसात तिसऱ्यांदा कोसळली दरड. प्रशासनाला जाग कधी येणार, नागरिकांचा संतप्त सवाल. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता अखेर बंद. लाडवली पुलाच्या अर्धवट कामाचा नागरिकांना फटका. पर्यायी रस्त्यावरून नदी ओलांडून वाहिल्याने मार्ग बंद. आणि लोटे परशुराम उद्योग संघटनेचा कोकण गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. जलनायक किशोर धारिया व देवरुखची मातृमंदिर संस्था कोकण गौरव पुरस्कारांनी सन्मानित. पाहूया सविस्तर वृत्त. दिनांक 26/6/2024 रोजी राजापूर तालुक्यातील मौजे कुवेशी येथे हर्षद हरेश्वर मांजरेकर यांनी आंबा कलम बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या तारेत वन्यप्राणी काळा बिबट्याच म्हणजे ब्लॅक पॅन्थर अडकल्याची माहिती पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकर यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना सकाळी 11:15 दिली. सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून त्यांच्या समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन कुंपणाच्या तारेच्या फासकीत अडकलेल्या काळ्या बिबट्याला पिंजऱ्यात घेऊन कुंपणाच्या तारेतून मुक्त करण्यात आले. सदरची कार्यवाही वन विभागातील अधिकारी यांच्या अनुभवाच्या मदतीने 15 मिनिटात त्यास पिंजऱ्यात घेण्यास यशस्वी झाले. त्यानंतर सदर बिबट्यास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता बर्गे, प्रभाकर केंद्रे, राजापूर यांच्याकडून बिबट्याची तपासणी करून सुस्थितीत असल्याची खात्री केली. सदर हा काळ्या बिबट्या म्हणजे ब्लॅक पॅन्थर नर जातीचा असून त्याचं वय सुमारे 5 ते 6 वर्षे आहे. त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सदर कामगिरी विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, रत्नागिरी चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, मानद वन्यजीवन रक्षक निलेश बापट, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनपाल पाली नानू गावडे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादे, दीपक म्हादे, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, नितेश गुरव, संतोष चव्हाण, निलेश म्हादे यांनी पार पडली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 94 21 74 1335 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन वन विभागाच्या वतीनं गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केलेलं आहे. मंडणगड तालुक्यातील तुळशी घाटात पुन्हा एकदा काल संध्याकाळी दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून गेल्या 8 दिवसात तिसऱ्यांदा दरड कोसळली असून अद्याप प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने विचार करत नसून मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का संबंधित ठेकेदार कंपनीवरती कारवाई करण्यात येणार असा संतप्त सवाल नागरिक सध्या करतायत. महाड किल्ले रायगड रस्त्याचं काम गेले 2 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यावरती छोट्या मोठ्या नद्यांवरील पूल आणि मोऱ्यांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत. रस्त्याच्या कामाचं योग्य नियोजन न झाल्यामुळे लाडवली पुलाचं काम देखील अर्धवट अवस्थेत पडून राहिलेलं आहे. याबाबत महामार्ग बांधकाम विभागाचं देखील प्रचंड दुर्लक्ष आहे. गेल्या आठवड्यातच स्थानिक नागरिकांनी पुलाचं काम लवकर करावे अन्यथा आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा त्या ठिकाणी रस्ता अडवून दिला होता. मात्र तरी देखील या पुलाचं काम पावसाळ्यात पूर्ण होणे शक्य नसल्याने हे काम आजही अपूर्ण अवस्थेत पडून राहिल्याने लाडवडी गावाच्या पलीकडे किंजलोळी, मांडले, पारवाडी, तेडगर व इतर गावातील नागरिकांना आता मोहोपरे मार्गे जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा प्रवास करून जावे लागणार असल्याने संताप व्यक्त केला जातोय. याबाबत प्रशासनाबरोबरच ठेकेदार आणि महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जावी
अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून सध्या केली जाते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यासह मान्सून पावसाने महाड तालुक्यात जोरदार हजेरी लावले. नदी नाले वाहू लागले तर महाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती काल दुपारच्या सुमारास चोचिंदे गावाजवळ भलं मोठं वडाचं झाड रस्त्यावरती कोसळले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाली नसून दुचाकी स्वार मात्र थोडक्यात बचावलाय. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत महाड MIDC रासायनिक सांडपाणी वाहून येणारी पाईपलाईन टाकताना मोठे खड्डे खोडून पाईपलाईन टाकलेली आहे. त्यामुळे रस्त्या शेजारी असणारी झाडे कुंकवत झाल्याने भले मोठे झाड पडले असं स्थानिक ग्रामस्थ बोलतात. तर 2 तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी वर्गाला ताटकळत बसावे लागले. परंतु घटनास्थळी प्रशासन दाखल झाल्याने 2 तासाच्या नंतर वाहतूक सुरळीत झाली असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. पेण पोलीस ठाणे हद्दीतील गागोदे येथील जंगल भागात उतारामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेची पेण पोलीस ठाण्यात दिनांक 25 रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार जनार्दन धोंडीराम लेंडे वय 34 वर्षे, व्यवसाय मोलमजुरी, राहणार करोटी असं मयत इसमाचं नाव असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक समद बेग सध्या करतायत. दिनांक 26 जून 2024 रोजी दापोली तालुक्यातील आपटी येथील कृष्णा गणपत गायकवाड व परशुराम केशव गायकवाड या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलाय. यावेळी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, दापोली महिला उपजिल्हा संघटिका ज्योती विचारे, दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष ममता मोरे, अनंत पाटील, विभाग प्रमुख रवींद्र घडवले, उपशहर प्रमुख उमेश शिंदे, स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवसैनिक, युवासैनिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल सुरळीतपणे पार पडली. एकूण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 63% मतदान झाले. या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र खरी लढत ही महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात झाल्याचं पाहायला मिळाले. रायगड जिल्ह्यात काल संध्याकाळपर्यंत 67.6% मतदान झाल्याची नोंद आहे. यामध्ये पुरुष संख्या 21,362 तर महिला संख्या 15,400 आहे. एकूण 36,362 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. 1 जुलै रोजी होणाऱ्या निकालात आता कोणाचा विजय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महत्त्वाची निवडणूक होती. त्यामुळे यात कोणता पक्ष बाजी मारणार हे या मतदानामुळे ठरणार आहे. या निवडणुकीत एकूण 5,513 मतदारांपैकी 3,981 पदवीधर मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला असून पेणमध्ये 72% मतदान झाले. या निवडणुकीत महायुतीचे भाजप प्रणित उमेदवार निरंजन वसंत डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीतही अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. काल 13 उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालं असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. काल सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली. कालच्या मतदानासाठी पदवीधरांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांनी मोठी कसरत केली होती. पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघात नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शासनाने विशेष सुट्टी देखील मंजूर केली होती. तळा तालुक्यात कोकण पदवीधर निवडणुकीसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडलं असून यावेळी दिवसभरात 77.46% पदवीधरांनी मतदान केले. तालुक्यात 324 पदवीधर मतदार असून त्यातील 251 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. तालुक्यातील मतदारांसाठी तहसील कार्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं. कोकण पदवीधरसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असले तरी खरी लढत ही महायुतीचे निरंजन डावखरे व आघाडीचे रमेश कीर यांच्यामध्ये होणार असल्याचं दिसून येतं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावरती तसेच परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
लोटे परशुराम उद्योजक संघटनेचा कोकण गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडलाय। खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लोटे परशुराम उद्योजक संघटना शासनाला महसुलाच्या स्वरूपात महत्त्वाचं योगदान देत असते। ही संघटना केवळ स्वतःचे उद्योग आणि उद्योजक संघटनेचे हित जोपासणे एवढंच आपलं कर्तव्य आहे असं न समजता आपण सर्व उद्योजकांची यापलीकडेही समाजाप्रती काही नैतिक जबाबदारी आहे असं समजते। आपण ज्या समाजात वावरतो किंबहुना व्यवसाय उद्योग करतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो। या उद्देशाने कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना उद्योजक संघटना दरवर्षी कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करते। लोटे औद्योगिक वसाहतीमधील गुणवंत कर्मयोगी, उत्कृष्ट व्यवस्थापक, उत्कृष्ट सुरक्षा अधिकारी निवडून त्यांनाही प्रतिवर्षी सन्मानित केले जाते। औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांची मुले ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर त्यांचाही सन्मान केला जातो। इतकंच नव्हे तर पंचक्रोशीतील शाळांमधील 10वी-12वीला उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसुद्धा या संघटनेकडून कोकण गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने गौरव केला जातो। हा कोकण गौरव पुरस्कार उद्योजक संघटना गेली 8 वर्ष करत असून त्यांची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आणि निपक्षपाती असते। यावर्षीचा कोकण गौरव पुरस्कार व्यक्ती म्हणून महाडचे जलनायक श्री किशोर चंद्रकांत धारिया यांना तर संस्था म्हणून देवरुखमधील मातृमंदिर या संस्थेला देण्यात आला आहे। या सोहळ्याला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललितभाई गांधी व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संदीप भंडारी प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते। यावेळी श्री ललितभाई गांधी यांनी उद्योजक संघटना आणि त्यांच्या कार्याबद्दल बोलताना उद्योजक संघटनेचं भरभरून कौतुक केलंय। केवळ स्वतःचे उद्योग आणि आपली संघटना यांचे हित जोपासण्यापलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती संवेदनशीलता काय असते हे या संघटनेकडे पाहिल्यावरती ध्यानात येते। इथे दिले गेलेले पुरस्कार मॅनेज केलेले नसून अत्यंत काटेकोरपणे निपक्षपाती आणि पारदर्शी प्रक्रियेतून या पुरस्कारांची निवड केली जाते। यावेळी संघटना कोणत्याही स्वार्थामध्ये आडवा येऊ देत नाही अशा शब्दात ललितभाईंनी संघटनेचं कौतुक केलंय। कोकण गौरव पुरस्कार प्राप्त जलनायक किशोर धारिया यांचे सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान आहे। रायगड जिल्ह्यातील जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, पर्यावरण, महिला सबलीकरण, कृषी, उद्योग, साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम आदर्शवत आहे। विशेषतः मानवी आयुष्यातील पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पद्मश्री मोहनजी धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापन, जलसाक्षरता, जलसंवर्धन इत्यादी विविध योजनांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्यांना जलनायक म्हणून गौरवलं देखील आहे। आज लोटे परशुराम उद्योजक संघटनेने त्यांना कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे। याचबरोबर सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या देवरुख येथील मातृमंदिर या संस्थेलाही गौरवण्यात आले। मातृमंदिर ही सामाजिक संस्था 1954 साली इंदिराबाई हळबे यांनी सुरू केली। कष्टकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, अनाथ मुले, पीडित महिला व मुली यांच्यासाठी मातृमंदिर ही संस्था आईचे घर असल्यासारखी आहे आणि म्हणूनच उद्योजक संघटनेने त्यांच्या विविध क्षेत्रांमधील कार्याची विशेष दखल घेऊन यावर्षीचा कोकण गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय। कारण ही जी माणसं काम करत असतात ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे सर्व व्यवसाय, उद्योग सगळं सांभाळून आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या प्रामाणिक भावनेचं काम करत असतात आणि अशा लोकांची त्यांच्या केलेल्या सेवेची दखल आपण घ्यावी या भावनेचा आम्ही 8 वर्षापूर्वी पुरस्कार सुरू केला। या व्यतिरिक्त आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे उत्कृष्टपणे काम जे करत असतात असे जे हे असतात मॅनेजर्स असतील, व्यवस्थापक म्हणून आपण त्यांना ते असतील किंवा गुणवंत कर्मयोगी असतील त्यांचाही आपण या ठिकाणी गौरव करतो। या व्यतिरिक्त इंडस्ट्रीमध्ये लोकांसाठी आपण विविध स्पर्धा घेतो। त्या स्पर्धांमध्ये क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील, कबड्डी असेल,
वैयक्तिक पातळीवरच्या स्पर्धा असतील, बुद्धिबळ असेल, चेस असेल, व्हॉलीबॉल असेल, अशा स्पर्धा इंडस्ट्रीतल्या लोकांकरिता आपण भरवतो, त्या घेतो. त्यातून त्यांच्या कलागुणांना, त्यांच्यामधील त्या खेळाडूला जागृत करण्याचं काम आपण संस्थेच्या मार्फत करतो. इंडस्ट्री असोसिएशन केवळ याच गोष्टी करून थांबणार नाही आहे, तर भविष्यामध्ये अनेक प्रोजेक्ट आम्ही समोर घेतलेले आहेत. त्यामध्ये ट्रक टर्मिनस हा एक मोठा प्रोजेक्ट आम्ही नजरेसमोर आमच्या आहे. जागा संपादन झाले, काम सुरू झाले, लवकरच येत्या वर्षभरामध्ये ट्रक टर्मिनस कार्यान्वित होईल असा मला विश्वास वाटतोय. क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांना निवडून त्यांच्या कामाचा गौरव करून त्यांचं काम समाजातल्या सर्व लोकांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, ही खरोखरच कौतुकास्पद आहे. खरं तर आताचा हा जमाना, जसा आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतो तसा पुरस्कार हा एक उद्योग झालेला आहे. आणि पुरस्कार विकणे असं काम करणारे अनेक संस्था रोज दिसत आहेत. आणि अशा कालखंडामध्ये कोणत्याही आर्थिक हिशोबाशिवाय गुणवंतांना निवडून त्यांना योग्य पद्धतीने सन्मानित करणं, अशा करणाऱ्या संस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. कोणत्याही स्वार्थाशिवाय आपण समाजातल्या चांगल्या लोकांना अशा प्रकारे पुरस्कृत करतो, तर त्यांच्या कामाचा गौरव करतो, ज्यामुळे आपल्यालाही प्रेरणा मिळते. आणि त्यांच्या या कामाची पद्धत मी गेल्या वर्षी बघितलं की कशा प्रकारे तुम्ही निवडले, तुम्हाला देणगी देणारे निवडले का लाईफ मेंबर आहेत ते निवडले, तर त्यांचं पॅरामीटर बघितलं आणि मी राज्याच्या अवॉर्ड कमिटीचं अध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे चेंबरचं. अशा पद्धतीनं पुरस्कार दिले गेले पाहिजेत. अध्यक्ष आमचे म्हणून एखाद्याला दिला, आमचे उपाध्यक्ष आमचे म्हणून एखाद्याला दिला, असं न करता खरोखर आणि त्या प्रत्यक्ष त्या उद्योगाला भेट देऊन त्या पुरस्काराला ते पात्र आहेत का नाही याचं अनालिसिस करून मग पुरस्कार देणं, ही जी त्यांनी पद्धत स्वीकारली ते खरोखर कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांना आता एखादा पुरस्कार आपण दिला पाहिजे. म्हणजे आता सगळ्यांनी त्यांना तुम्हाला पुरस्कार देण्याची वेळ आता आलेली आहे. इतक्या चांगल्या पद्धतीचे काम प्रशांतजी गेले अनेक वर्ष करतायत. चेंबरमध्ये आम्ही एकत्र काम करत असलो तरी त्यांचं प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याची जी पद्धत आहे ती खरोखरच कौतुक. की महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केलेली कामगिरी असेल, येणारे विविध प्रश्न असतील, त्यासाठी त्यांनी करत असलेले या इंडस्ट्रियल असोसिएशनच्या विकासाकरताचे काही प्रकल्प असतील, नवीन MIDC साठी येण्यासाठीचे प्रयत्न असतील, अभिनंदनीय आहेत. पण आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सर, आपण आम्हाला एक आदर्श एवढ्या करता आहात की काही संस्था सुरू करताना, काही संस्था चालवताना चांगल्या पद्धतीने संस्था टिकल्या पाहिजेत, चालल्या पाहिजेत आणि त्याकरता चांगल्या व्यक्तिमत्व आपल्याला भेटले पाहिजे. आणि असे व्यक्तिमत्व आज प्रशांतजीने, आज तुम्ही येणार आहात म्हटलं ह्या कार्यक्रमाला आपण निश्चित जायचंय. एक तर गौरव होतोय, एका बाजूला खूप आनंदही वाटतो की त्याला गौरव होतोय, आपल्याला पुरस्कार मिळतोय. पण पुरस्काराची उंची खरं तर व्यक्तींनी वाढत नसते, तर पुरस्कारांनी त्या व्यक्तीवरचं खऱ्या अर्थानं भार वाढत असतो. आज आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची वाढ होत असते आणि ती जबाबदारीची वाढ देणारे देखील आपल्यासारखे जेव्हा कर्तव्यदक्ष असे श्रेष्ठ ह्या क्षेत्रातील लोक असतात त्यावेळेला तर ती जबाबदारी अजून वाढलेली असते. पण काय आहे की लोटे परशुराम जी आपली इंडस्ट्रियल असोसिएशन आहे ती भाग्यवान आहे, कारण राज आपण आज प्रेसिडेंट आहात. परंतु ज्यांच्याकडे बघितलं आणि जे हसले ना की तुमच्या मनात किती राग असू दे तो पटकन खाली जातो, अशी आमच्या प्रसंगी की प्रशांतजींकडे एकदा बोलायला सुरुवात केली आणि किती विषय नको हवा असला तरी त्यांच्याकडे बघितल्यावर प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे आम्हाला कधीही त्यांना नाही म्हणता येत नाही. इतकं खरं तर आनंददायी असं व्यक्तिमत्व आहे. ह्या औद्योगिक वसाहतीच्या निमित्तानं आज गुणगौरव होत असताना माझे अतिशय जुने स्नेही अभिजित हेगशेट्टी सर, म्हणजे कोकणातलं पहिलं डिजिटल जे नेतृत्व आहे की त्यावेळेला कोकणातलं कोणच आपला ज्याला आपण स्टिंगर म्हणतो, म्हणजे आता तर प्रत्येक गावागावात 4-4 चॅनलचे 4-4 स्टिंगर असतात, बांबून असतात ना आपले. त्यावेळेला कोणी नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं की मी 37 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. 37 वर्षापूर्वी असेल, 37 का 35, 92च्या वेळेला ह्या हेगशेट्टी साहेबांनी रत्नागिरीत 360D सोनीचा कॅमेरा आणला. खूप महाग होता त्यावेळेला, 2 लाख रुपयाचा कॅमेरा होता. आणि त्यांनी आपण कोकणातल्या पत्रकारांना डिजिटल पत्रकारितेमध्ये पुढे न्यायचं अशी ह्या माणसाची इच्छा होती.
त्याच्यामुळेच महाडमधले आमचे दीपक शिंदे असतील, आज महाराष्ट्रभर गौरवणारे संजय विसुटे असतील, त्यांची निर्मिती हेगचत्ती साहेबांच्या 360 कॅमेरा महाडमध्ये आणून आम्ही केली. अशा त्यांनी आता हातात घेतलेल्या मातृगौरव संस्थेला आज पुरस्कृत करताय. आज त्यांचाही गौरव होतोय, याचा मला मनापासून आनंद होतो. आज प्रशांतजी खरं तर पाण्यामध्ये काम करत असताना, शैक्षणिक काम करत असताना आणि त्याबरोबर उद्योगामध्येही काम करत असताना, म्हणजे मी ज्या वेळेला 13वीत होतो तेव्हा पहिलं डायनिंग सल्फेटची फॅक्टरी महाडला लावली आणि त्यानंतर आता पिढीलाईटच्या फेविकॉल बनवण्याचं काम मागचे 30 वर्ष मी करतो. त्याचा आनंद होतोय की उद्योगामध्ये असणाऱ्या अडचणी बऱ्याच असतात. त्या उद्योगातल्या अडचणी जरी असतील तरी आपण असं म्हटलं की भारताला महासत्ता व्हायचंय, पण भारताला खरंच आर्थिक महासत्ता व्हायचंय की भारताची महासत्ता ही आनंदी नागरिकत्वाची महासत्ता असली पाहिजे, हा खरा विचार आहे. आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.